मला खूप आनंद होतोय की आज जळगाव डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मार्फत आपण आज 38वी अखिल भारतीय अंडर 11 बॉईज गर्ल्स आणि ओपन अशी टूर्नामेंट जळगावमध्ये आपण घेतलेली आहे। ती 2 तारखेपासून 8 तारखेच्या दरम्यान होईल। 11 राउंड्स या स्पर्धेमध्ये होतील आणि एक उच्चांक असा झालेला आहे की यावेळेस आम्हाला 550 एंट्रीज इथं मिळालेल्या आहेत। त्या 550 मधल्या 400 जे खेळाडू आहेत, ज्या एंट्रीज आलेल्या आहेत, हे फिडे नामांकन असलेले खेळाडू आहेत। तर म्हणजे या स्पर्धेचा दर्जा जो असेल तो खूप वरच्या पातळीचा राहणार आहे। 400 जे फिडे रेटेड प्लेयर आहेत त्यासोबत जवळजवळ एक 14-15 परदेशात जे स्थायिक झालेले असतील किंवा जे कामानिमित्त गेलेले जे भारतीय वंशाची लोक आहेत, ज्यांचं डोमिसाईल अजूनही भारत आहे, त्यांनाही या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करायला अलाउड असल्यामुळे तेही जवळजवळ 14-15 एंट्रीज आपल्याला इथं मिळालेले आहेत। आणि म्हणजे 4 वर्षापासूनच्या यंग म्हणजे खेळाडूपासून 11 वर्षापर्यंतचे वेगवेगळे वयोगटातले मुलं मुली इथं खेळायला येणार आहेत फ्रॉम अक्रॉस इंडिया। तर ही स्पर्धा एक नवीन उच्चांक आहे आणि हा एक खूप चांगला असा कोइन्सिडेंस झाला आहे की कालच आपणला सर्वांना एक खूप आनंदाची बातमी म्हणजे दिव्या देशमुख जी महाराष्ट्राची कन्या आहे ती वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि द यंगेस्ट वर्ल्ड चॅम्पियन एव्हर असं तिथे जे पटकवलं आहे। आणि हे जे काही यंग माइंड्स आहेत अंडर 11चे, दे ऑल लुक अप टू हर, म्हणजे तिच्याकडेच बघून ह्यांचाही पुढचा खेळ चालू आहे। तर हा एक खूप चांगला कोइन्सिडन्स आहे भारत देशाच्या दृष्टिकोनातून आणि त्यामुळे ह्या स्पर्धेचं महत्त्वही खूप वाढलेलं आहे। तर आपण सर्वांनी ते इथं यावं, बघावं अशी सर्वांना अपील करतो आणि एक चांगली स्पर्धा आपल्याला इथं जळगाव शहरामध्ये बघायला मिळेल। आणि या स्पर्धेच्या आयोजनाच्या मागे अजून एक आमचा हेतू जो आहे की जळगाव जिल्ह्यात चेस ची गोडी निर्माण करणं आणि चेस खेळायसाठी अजून विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी पार्टिसिपेट करावं, हे एक अजून ऑब्जेक्टिव्ह ही स्पर्धा इथं घेण्याच्या निमित्तानं आहे। तर आपण सर्वांनाही यंग माइंडलाही ते एक इन्व्हिटेशन आहे की आपणही बघायला यावं, जेणेकरून मग तुम्हाला एक चांगल्या स्तराचं चेस खेळ इथं बघायला मिळेल। एक नवीन गोष्ट म्हणजे इन ॲडिशन टू ज्या दोन आपण नवीन पायंडे या स्पर्धेच्या माध्यमातून पाडतोय, जसं एक प्राइस मनीची ही स्पर्धा आहेच, जवळजवळ 8 लाख रुपयाचं प्राइस आपण इथं देतो, जे AICF आहे, ऑल इंडिया चेस फेडरेशन, ते आणि जळगाव जिल्हा चेस असोसिएशनच्या मार्फत ते 8 लाख रुपयाचं बक्षीस देऊ आणि जैन इरिगेशनला त्याची स्पॉन्सरशिप आहे। इन ॲडिशन टू दॅट एक नवीन पायंडा म्हणून आपण असं केलंय, खेळणारा प्रत्येक खेळाडूला ज्यांनी ते 11 खेळ म्हणजे 11 राऊंड असल्यामुळे प्रत्येक वेळेस त्याला काही ना काही प्राइस मनी मिळणार आहे। एक युनिक गोष्ट आपण केलेली आहे जी जळगावमध्येच तिचं सुरुवात झालेली आहे आणि ती आपण ह्याही स्पर्धेसाठी कंटिन्यू करतोय। आणि त्यानंतर पहिल्या वेळेस म्हणजे जे चेस बेस इंडिया म्हणून एक संस्था आहे, जे माझी खेळाडू आहेत, रँकिंग खेळाडू आहेत, त्यांनी चालू केलेली एक संस्था आहे जे लाईव्ह गेम कव्हर करतात आणि कव्हर करताना ते म्हणजे गेम जो असतो ते फक्त कॉमेंट्री नाहीये, जेणेकरून त्याचं विश्लेषण आहे, जसं गेम चालतंय की ही मूव केली तर काय होईल, हे 2 ऑप्शन आहे मूव करायला, हे करू शकता ते करू शकता, आणि मग त्यांची पोझिशन कशी बळकट होत जाते, स्ट्रॉंग होत जाते किंवा वीक होत जाते किंवा काही चुकी झाली तर ते लाईव्ह टेलिकास्टमध्ये त्यांचं ते विश्लेषण कंटिन्यू चालत असतं। त्याच्यामुळे यंग माइंडला किंवा चेस प्लेयरांना प्रेमींना ते शिकण्यासाठी, समजण्यासाठी त्याचा एक खूप चांगला उपयोग होईल असं आमची मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आणि तेही या स्पर्धेचा भाग बनले। त्यांची 4 लोकांची टीम इथे येणार आहे आणि ते मेन जे गेम असतील या टुर्नामेंटचे ते सर्व ते कव्हर करणार आहे। ओके।